नमस्कार. आज आपण आई आणि मुलगी यांच्या नात्यात अंतर काय येतं याचा तिसरा पार्ट आपण बघणार आहोत. यापूर्वीचे 2 पार्ट जर तुम्ही बघितले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या 2 पार्टची लिंक तुम्हाला देईन. ते नक्की बघा. म्हणजे तुम्हाला एक लिंक लागेल आणि सगळे पॉइंट्स तुमच्या लक्षात राहतील. तर आपण आज तिसऱ्या भागात ज्या पॉइंटकडे जात आहोत तो पॉइंट म्हणजे ऑनलाईन जग. हो, ऑनलाईन जगालाच आपण व्हर्च्युअल जग किंवा एक डिजिटल सेफ्टी आपण या ऑनलाईन जगात कशी ठेवावी यावर बोलणार आहोत. तर ऑनलाईन जग म्हणजे काय? आज प्रत्येकाच्या जवळ मोबाईल आलेला आहे, लॅपटॉप आलेला आहे की इंजिनिअरिंगला गेल्या किंवा आपण आता टीनेजर्स मुलींबद्दल बोलतो आहे. सो आपण त्या अनुषंगाने विचार केला तर क्लासेस ऑनलाईन झाले आहे. आता जरी स्कूलचे क्लासेस जरी ऑनलाईन बंद झाले असेल तरी अदर ॲक्टिव्हिटीज क्लासेस, सिंगिंग क्लासेस आहे किंवा एज्युकेशनल अकॅडमिक तुम्ही आउट ऑफ स्कूल काही क्लासेस जॉईन केलेले असेल, ट्युशन क्लासेस असेल तर ते ऑनलाईन जातात आणि त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल सर्रास आलेले आहे. त्यावेळी आपली मुलगी त्या ऑनलाईनमध्ये कुणाशी मैत्री करते. ती फेसबुकवर तिचं अकाउंट असतं, इन्स्टावर असतं, यूट्यूबवर असतं. सगळ्या प्रकारची अकाउंट जेवढी आपली नसतात तेवढी अकाउंट्स त्या मुलींची असतात आणि हे सगळ्यांचं असतं. त्यात कुणी काही वेगळं करतं असं नाही आहे. मग हे करत असताना आपण कसं ओळखावं की मुलगी इंस्टाग्राम बघती आहे आणि आपण गेलो, तिने लगेच चेंज केलं किंवा काहीतरी वेगळं विंडो ओपन केली किंवा ती आपल्या लपवून मोबाईल बघते आहे किंवा लॅपटॉप लगेच बंद करते आहे. ती काहीतरी बघत होती आणि लगेच तिने बंद करून साईडनी ठेवला. एक्झॅक्टली आपली मुलगी या डिजिटलमध्ये काय बघती आहे, ऑनलाईन काय बघती आहे हे जाणून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी आपण तिचा मोबाईल चेक करायचा का, तिचा लॅपटॉप चेक करायचा का? नाही. कारण तसं केल्यास आपली मुलगी आणखी विसरेल आणि ती आपल्याला तिची शत्रू समजायला लागेल. त्यापेक्षा तिच्याशी मोकळं व्हा, तिच्या गोष्टी ऐका. इंस्टाग्राममध्ये इंटरेस्ट तुम्ही सुद्धा घ्यायला लागा की काय ग, तुला कुठला रील आवडतो, अगं हा रील छान आहे, तू कुठले रील्स बघतात आणि सहज तुम्हाला ते कळेल. तिला एखादं गाणं का आवडतं, त्याच व्यक्तीचा रील का आवडतो किंवा तिच्या रीलमधून काय फिलिंग्स आपल्याला होतात, ती कुठल्या प्रकारचे रील्स बघते हेही आपल्याला हळूहळू कळायला लागेल. नक्कीच ती काही तुम्हाला सगळं ओपन सांगणार नाही, परंतु एक मैत्रीण म्हणून हे बघा, मैत्री आणि पॅरेंट यात बाँड्री असायलाच हवी हे माझं तरी मत आहे. परंतु तुम्ही तिच्याशी जर एक ओपनली बोलणं सुरू केलं तर तीही तुमच्याशी ओपन होईल आणि ती चर्चा असावी. त्यामध्ये कुठलंही एन्क्वायरी असण्याचा सूर असू नये किंवा काहीतरी मी जाणून घेते असं त्याचा सूर असू नये. तर हसत हसत आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. मग त्यातून तुम्हाला कळेल की तिची फेसबुकवर कोण फ्रेंड्स आहे, इन्स्टावर कोण फ्रेंड्स आहे आणि ती कुणाकुणाशी बोलते. त्यानंतर ती तुम्हाला हेही सांगेल की अगं अशी पण माझी एक मैत्रीण आहे, तसा पण माझा एक मित्र आहे. हळूहळू तिला बोलतं करा आणि त्यानंतर तिला समजावून सांगा की डिजिटल म्हणजे ऑनलाईन फ्रेंड्स हे खरंच चांगले असतात असं नाही. दुसऱ्यांची एखादी गोष्ट तिला सांगा की तिला असंही वाटता कामा नये की आई काहीतरी मला लेक्चर देते. कारण मुलांना लेक्चर मुळीच आवडत नाही. त्यांना असं वाटू नये की आई उगाच मला लेक्चर देते की नको असं ऑनलाईन मुलांसोबत बोलू नये किंवा वगैरे वगैरे. तर तिला थर्ड गोष्ट सांगा, एका थर्ड पर्सनची गोष्ट सांगा की हो का, माझी ती एक फ्रेंड होती, तिने असं असं सांगितलं की तिच्या मुलीचं असं ऑनलाईन फ्रेंड झाला आणि त्याने असं असं केलं. तिला भीती दाखवायची नाही आहे, पण तिला सतर्क करणं हे आपलं काम आहे. तेव्हा आपल्या मुलीशी बोलतं होऊन तिच्याशी ओपनली आपलं कम्युनिकेशन करून त्या गोष्टी, तिच्या मनात काय चालू आहे, तिच्या जगात काय चालू आहे हे जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करा. त्यानंतर हे ऑनलाईन जगाची सेफ्टी हे तर आपण तिला शिकवणारच आहोत. त्याचप्रमाणे ऑफलाईन जगात सुद्धा खूप सारे धोके आहेत. रस्ता, शाळा, आजूबाजूचा परिसर, सोसायटी
कॉलनी, इथे सुद्धा आपल्या मुली सेफ आहे असं नाही. बॅड टच गुड टच आपण त्यांना शिकवतोच, पण बॅड टच गुड टचच्या समोर जाऊनही आपल्याला त्यांना काहीतरी शिकवायचं आहे की इमोशनली लोक आपल्याला कसं हॅक करतात ही गोष्ट तिला समजावून सांगणे गरजेचं आहे. बरेचदा काय होतं, आपण इतकं लाईटली घेतो काही गोष्टी की आपले रिलेटिव्स असतात किंवा आपले नेबर्स असतात किंवा आपल्या ओळखीतील एखादा व्यक्ती असतो, तो व्यक्ती आपल्या मुलीला म्हणतो, अरे तू खूप छान दिसतेस, आणि आपण हसून ती गोष्ट घेतो. पण त्यावेळी आपली मुलगी जर थोडी घाबरत असेल किंवा तिचा मूड जात असेल तर याकडे त्वरित लक्ष देणंही गरजेचं आहे. किंवा आपल्या मुलीला विश्वासात घ्या, तिला तो विश्वास द्या, कारण आपण जेव्हा त्यांना आपल्यावर त्यांचा विश्वास जेव्हा बसेल त्याच वेळेत ते आपल्याला ओपनली सगळं सांगते. तेव्हा त्यांना फिजिकली सेफ्टीसाठी या गोष्टीसुद्धा सांगणं गरजेचं आहे की बेटा, शेजाऱ्यांवर किंवा आपला कितीही जवळचा व्यक्ती असेल आणि तो जर आपल्याला टच करत असेल किंवा एका वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे बघत असेल, इशारे करत असेल, तर ते तू माझ्याशी शेअर कर, कारण आपण त्यातून मार्ग काढू शकतो. परंतु माझ्याजवळ जर लपवलं तर ते लोक तुझा जास्तीत जास्त फायदाच घेतील आणि तू कशी घाबरेल याचा प्रयत्न करते. तेव्हा तुमच्या मुलीला एक विश्वास द्या की हे बघ, मी आहे, तेव्हा तुला काही घाबरण्याची गरज नाही, तू कुठलीही गोष्ट माझ्याशी शेअर करू शकते आणि मी तुझ्या पाठीशी उभी आहे. ही गोष्ट, आपला हा विश्वास आपल्या मुलीला देणं फार गरजेचं आहे. तेव्हा जर एखाद्या रिलेटिव्हनी किंवा एखाद्या संबंधित व्यक्तीने जर काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर ती मुलगी कुठेही न जाता तुमच्याजवळ लवकर येते. त्याचप्रमाणे त्यांना हेही सांगणं गरजेचं आहे की इमोशनली काही लोक आपल्याला हे करतात की नाही तू खूप छान आहे गं, पण तुझ्या घरचे तुझ्याशी नीट वागत नाही, तुझ्या घरचे तुला समजूनच घेत नाही. या प्रकारचं इमोशनल ग्रूमिंग करून सुद्धा काही लोक आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम करत असतात. तर आपल्या मुलीला याबद्दल सुद्धा कल्पना द्या की अशी लोक असतात की जी आम्हाला म्हणतील की तू सांगू नको, तू घरी नको सांगू, चल आपण इकडे फिरायला जाऊ, किंवा आपण असं करूया, तू घरी काही बोलू नकोस, किंवा ही मूवी खूप छान आहे, चल आपण बघून बोलूया, किंवा असं केल्याने काही होत नाही, आजचा तो फंडा आहे, आजची ती स्टाईल आहे, यालाच बोल्ड म्हणतात. किंवा चुकीने त्यांनी जर जबरदस्तीने काही केलं असेल तर ते म्हणत असतील की जर तू असं केलंस तर त्याचे वाईट परिणाम होतील. असं काहीही बाहेरचे व्यक्ती जर तुला म्हणत असतील तरीही तू आम्हाला सांग, आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत. आणि ज्यावेळेस असं कधी तुम्हाला मुलगी सांगते त्यावेळेस तिला समजून घ्या, तिला हे क्वेश्चन करू नका की तू काय केलं होतंस, तू कशाला गेली होती तिथे, तुला काय गरज होती, या प्रकारचे कुठलेही क्वेश्चन न करता तिला समजून घ्या आणि तिला साथ द्या. सगळ्यात पहिले तर तिचं म्हणणं पूर्ण ऐका आणि त्यानंतर तिच्यासोबत खंबीरपणे उभं राहा. तरच आपलं आईचं आणि मुलीतील जे अंतर आहे ते कमी होईल आणि आपली मुलगी ही सुरक्षित होईल. तिला आपण हे सुरक्षिततेचे धडे देणं खूप गरजेचे आहे. आज आपण बघितलं आहे पार्ट 3. पुढील ह्याच्यात आपण पार्ट 4 बघणार आहोत. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जर तुमच्याही मुलींच्या किंवा तुमच्या आणि तुमच्या मुलींमध्ये काही समस्या निर्माण झालेल्या असेल किंवा तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल चिंता वाटत असेल आणि ती कुणाशी बोलावी असं तुम्हाला वाटत असेल तर मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. तर तुम्ही माझ्या सेंटरला किंवा ऑनलाईन आपली अपॉइंटमेंट बुक करून आपलं कन्सल्टेशनचे स्लॉट बुक करू शकता. जर तुम्ही आउट ऑफ सिटी असाल, म्हणजे मी पुण्याची आहे तर मी पुण्याच्या बाहेरची असाल, तुम्ही कुठेही असाल देशात, तरी तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन माझ्याकडून घेऊ शकता. आणि जर पुण्यात असाल आणि तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही ऑफलाईन कन्सल्टेशनसाठी अपॉइंटमेंट बुक करू शकता. माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तू त्याच इथेच थांबूया. धन्यवाद.